नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलेली आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत मित्रांनो सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। या ठिकाणी बघू शकता तुम्ही चौकीदार गट ड संवर्गाचं या ठिकाणी पद भरलं जाणार आहे। टोटल 416 जागा मित्रांनो या ठिकाणी भरल्या जाणार आहे। कायमस्वरूपी नोकरी असणार आहे। वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला या ठिकाणी नोकरी करता येणार आहे। तर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जागा निघालेल्या आहेत, त्यासोबतच कॅटेगरीनुसार जागांचं विश्लेषण काय असणार आहे, डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करा, कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती दररोज बघायला मिळतील। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत। 27/4/2026 पासून फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे 18/5/2026। त्यापूर्वी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या अंतर्गत ह्या जागा भरल्या जाणार आहेत। आदिवासी विकास प्रकल्पाचे जे पण काही वसतिगृह आहेत, त्यासोबतच जे पण काही या ठिकाणी त्यांच्या शाळा आहेत आदिवासी विकास प्रकल्पाच्या, त्या ठिकाणी तुम्हाला ही नोकरी करण्याची संधी मिळणार आहे। चौकीदार हे पद असणार आहे, वॉचमॅनचं हे पद असणार आहे। वेतन श्रेणी तुम्ही बघू शकता, S1 चा पे स्केल दिला जातोय 15,000 ते 47,600 याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला वेतन दिले जाणार आहे। जिल्हा अहिल्यानगरसाठी तुम्ही बघू शकता 15 जागा आहेत टोटल। या ठिकाणी कॅटेगरीनुसार जागांचं संपूर्ण विश्लेषण या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल चार्टमध्ये। त्यानंतर आहे धुळे, या ठिकाणी 29 जागा आहेत मित्रांनो। त्यानंतर आहे जिल्हा नंदुरबार, 30 जागा भरल्या जाणार आहेत। त्यानंतर आहे जिल्हा नाशिक, 34 जागा आहेत। त्यानंतर आहे नंदुरबार, या ठिकाणी 23 जागा भरल्या जाणार आहेत। त्यानंतर जिल्हा नाशिक, 42 जागा भरल्या जाणार आहेत। नंतर आहे जिल्हा जळगाव, या ठिकाणी 9 जागा भरल्या जाणार आहेत। त्यानंतर आहे जिल्हा पुणे, तालुका आंबेगाव, 26 जागा भरल्या जाणार आहेत। शहापूर, जिल्हा ठाणे, 19 जागा भरल्या जाणार आहेत। जिल्हा रायगडसाठी 11 जागा भरल्या जाणार आहेत। पालघरसाठी 17 जागा। डहाणू जिल्हा पालघरसाठी 24 जागा। सोलापूरसाठी 5 जागा भरल्या जाणार आहेत। छत्रपती संभाजीनगरसाठी 12 जागा। यवतमाळसाठी 8 जागा। जिल्हा अमरावती 19। जिल्हा नांदेड 2 जागा भरल्या जाणार आहेत। जिल्हा हिंगोलीसाठी 2 जागा भरल्या जाणार आहेत। जिल्हा अकोला 13 जागा भरल्या जाणार आहेत। जिल्हा यवतमाळ 3 जागा। जिल्हा चंद्रपूर 7 जागा। जिल्हा चंद्रपूर पुन्हा 15 जागा भरल्या जाणार आहेत। जिल्हा गडचिरोलीसाठी या ठिकाणी 9 जागा भरल्या जात आहेत। भामरागड जिल्हा गडचिरोली 5 जागा भरल्या जात आहेत। त्यानंतर आहे भंडारा 5 जागा। देवरी जिल्हा गोंदिया 16 जागा। नागपूरसाठी 8 जागा। वर्धा 6 जागा। अहेरी जिल्हा गडचिरोली 2 जागा। अशा टोटल मित्रांनो 416 जागा भरल्या जाणार आहेत। तर मित्रांनो, या पदासाठी वयोमर्यादा काय असणार आहे, तर खुल्या प्रवर्गासाठी किमान 18 वर्ष आणि कमाल 38 वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे। त्यासोबतच जर तुम्ही मागासवर्गीय उमेदवार असाल तर 18 ते 43 वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे। शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, तुम्ही 10वी उत्तीर्ण आहात तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। वेतन श्रेणी मगाशी सांगितल्याप्रमाणे S1 चा पे स्केल दिला जाईल 15,000 ते 47,600। निवड पद्धती कशा प्रकारे घेतली जाणार आहे, तर या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे। वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहे। कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम घेतली जाईल मित्रांनो। यामध्ये तुम्हाला किमान 45% गुण प्राप्त करणे अनिवार्य असणार आहे। परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे, तर लेखी परीक्षा 200 गुणांची घेतली जाणार आहे, ज्यामध्ये तुम्ही विषय बघू शकता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी
या ठिकाणी 120 मिनिटं तुम्हाला वेळ दिला जाणार आहे. परीक्षा शुल्क बघू शकता तुम्ही. अमागास प्रवर्गासाठी 1000 रुपये, मागासवर्गीय, अदुग घटक, अनाथ, दिव्यांग उमेदवार यांच्यासाठी 900 रुपये शुल्क आकारण्यात आलेलं आहे. माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिकांना कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी शुल्क आकारला जाणार नाहीये. तुम्ही निशुल्क या ठिकाणी अर्ज करू शकता. आता अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे 18/5/2026. त्याआधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे, PDF फाईल दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन पहिल्यांदा ही माहिती वाचून घ्या. तुमच्या कॅटेगरीनुसार जागा किती निघालेल्या आहेत ते बघून घ्या, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. या भरतीची खंताची बाब म्हणजे या जागा निघालेल्या आहेत आदिवासी विकास प्रकल्पासाठी. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता ST कॅटेगरीसाठी एकही जागा या ठिकाणी दिलेली नाहीये. तर सरकारने याचा या ठिकाणी विचार करावा. यासाठी ST कॅटेगरीसाठी सुद्धा या ठिकाणी जागा देण्यात याव्या. मित्रांनो, तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह. धन्यवाद.